प्रथमतः देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत, याबद्दल त्यांचं सोलापूरकरांच्या वतीनं अभिनंदन करतो. मध्यमध्ये शहर उत्तरमधून मोठ्या प्रमाणात जे लीड मिळालं विजय देशमुखांनी दिलं, तर त्यांचंही अभिनंदन करतो. सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतं दिले, त्यांचा आभार मानतो. सोलापूरची जागा जे सातपुतेंना देण्यात आली, मूळतः उमेदवारी देण्यामध्येच काही आमच्या शहराचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि श्रीकांत भारती यांच्या चुकीमुळं उमेदवारी दिली गेली, उमेदवार लादला गेला. ही भावना सोलापूरच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोकांपर्यंत पोचली गेली आणि बाहेरच्या उमेदवाराला द्यायचं नाही, माड्याला पण द्यायचं नाही, सोलापूरलाही द्यायचं नाही, अशी भावना सोलापूरकरमध्ये झाल्यामुळे आंबेडकर समाजाचा इथे या ठिकाणी उमेदवार राहिला असता तर आज जी समाजाची 2 ते 3 लाख मतं जे आहेत, तर त्या मताचा फायदा आज या निवडणुकीमध्ये नक्की झाला असता. 2014च्या निवडणुकीमध्ये शरद बनसोडे समाजाचे उमेदवार होते, तर त्यांना 1 to 1 शिंदे आणि बनसोडेमध्ये निवडून झालं. त्यामध्ये समाज गटमते पडले, शरद बनसोडे निवडून आले होते. आणि 2019च्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्यामध्ये स्वामी महाराज आणि प्रकाश आंबेडकर शिंदे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. त्या समाजाची मते 1,70,000 मते प्रकाश आंबेडकरांना दिली गेली. तीच स्थिती आज सोलापूरला दिसली असती जर मला माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली असती सोलापूरमध्ये, आज हे चित्र वेगळं झालं असतं. आज विजयाची हॅट्रिक लागली असती, सगळीकडे जल्लोष झाला असता. मात्र उमेदवार देण्यामध्ये श्रीकांत भारती किंवा कोण जे असतील त्यांनी चुकीचं धोरण अवलंबलं. तर माझं असं म्हणणं आहे की शहरामध्ये उमेदवारी दिल्यानंतर निदान शहराच्या अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि संबंधित लोकांनी उमेदवारी निवडणूक यंत्रणा चांगली राबवायला पाहिजे होती. आम्हाला कुठल्याही यंत्रणेमध्ये सामावून घेतलं नाही, दलित कार्यकर्त्यांना घेतलं नाही, आंबेडकरी समाजाच्या लोकांना घेतलं नाही, कार्यकर्त्यांना घेतलं नाही. 30 वर्ष जुन्या नव्याची सांगड घातली नाही. जुने अनेक लोक कार्यकर्ते निवांत होते, त्यांना 10 वेळा त्यांच्याकडे गेलं की आम्ही अध्यक्ष काय करायचं, आम्ही तुम्हाला निरोप देतो म्हणायचे, तेव्हा या निरोप देतो. त्या शेवटपर्यंत क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही आता ह्या कामाला लागा, त्या कामाला लावा. काँग्रेस सतत म्हणायचे की हे संविधान बदलणार म्हणून लोकांच्या मनामध्ये ते भूत पेरलं गेलं. तर आम्हाला इच्छा होती आम्ही ह्यावर काहीतरी खंडन करावं, बोलावं वगैरे, मात्र आम्हाला त्यांनी बोलू दिलं नाही, आम्हाला त्यात यंत्रणेत सहभागी करू दिलं नाही. त्याच्यामुळं आमचं सोलापूरची जी येणारी जागा होती ते निवडणुकीतून आम्ही पराभूत झालो. आज आम्हाला राम सातपुतेबद्दल किंवा यांच्याबद्दल कुणाबद्दल राग नाही किंवा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षाबद्दल आम्हाला राग नाही आहे, श्रीकांत भारतीवर राग नाही आहे. आमची एक खंत आहे, सोलापूरची सीट जी जागा गेली, विजयाची जी होणारी जागा आहे सोलापूरची, बालेकिल्ला जो मानत होतो आपण, तर ती जागा गेल्याची आम्हाला खंत आहे.